की साईबाबांच्या दर्शनाला गेलो असताना मला असं वाटलं की आपण आपल्याला कविता वगैरे लिहिता येते, आपण हा एक प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. जसं गजानन महाराजांचं चरित्र आहे, गजानन विजय ग्रंथ साईबाबांचा आहे. तसं आता साईबाबांचं जी पारायणाची पोथी आहे ती खूप मोठी आहे, तर त्याला आपल्याला थोडंसं छोटंसं करता येईल का, किंवा आपल्याला नेहमी म्हणता येईल असं एखादं स्तोत्र आपल्याला करता येईल का, असं माझ्या मनात तिथे विचार आला. मग मुंबईला एक रायकर म्हणून माझे मित्र आहेत प्रकाशक, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं तुम्ही जसं छोट्या छोट्या पोथी काढता, जसं आपलं हनुमान चालीसा वगैरे रामरक्षा वगैरे छोटे छोटे असतात, तसं एक मला साईबाबांचं एक मला काढून द्या, मी असं लिहिलं. ते म्हणाले नाही हो, तुम्ही संस्थांकडेच जा, माझ्याकडे सध्या वेळ नाही. पुण्यातले याच्याकडे गेलो, विगृह प्रकाशनाकडे. त्यांनी मला तेच सांगितलं की तुम्ही असं न करता असं करा की साईबाबांचे अनुभव ज्यांना ज्यांना आले असेल ते संग्रहित करा आणि त्याचं एक पुस्तक लिहून काढा. ते गद्यात लिहा नाही तर पद्यात लिहा, मग ते आम्ही छापू. कारण तुमच्यामध्ये नाविन्य काही असलं पाहिजे ना. मग मी थोडासा हिरमुसला झालो. मग मी व्हॉट्सअपवर वगैरे इकडे तिकडे टाकलं किंवा साईबाबांचे कोणाला अनुभव आले असेल तर मला या नंबरवरती पाठवा. कोणी काही पाठवले नाहीत. याला साधारणपणे 1 महिना उलटला. मी असंच बसलेला होतो याच्यामध्ये माझ्या घरी पांढरकवड्याला. तेव्हा मला आमचे प्राध्यापक आहेत सौभाग्यवती अन्नपूर्णा राऊत चौधरी, आमच्या कॉलेजला प्राध्यापिका होत्या, मी प्राचार्य आहे तिथे होतो. तर मग सर घरी आहेत का, म्हटलं हा. एक जण तुम्हाला भेटायला आलेले आहेत, त्यांना घरी घेऊन येऊ का, म्हटलं घेऊन या. तर त्या घेऊन आले माझ्याकडे. त्यांचे पती सुद्धा होते बंडूभाऊ राऊत. आणि मला त्यांनी परिचय करून दिला की हे वसंतराव धानोरकर म्हणून आहेत आणि यांना काही बोलायचं तुमच्याशी. म्हटलं बोला, काय बोलायचं. म्हणे आमचं एक भांदेवाडा नावाचं गाव वणीजवळ, आणि तिथे माझे मोठे बंधू, सगळ्यात मोठे बंधू, आम्ही 5 बंधू, त्यांच्यातले सगळ्यात मोठे बंधू हे जगन्नाथ महाराज म्हणून होऊन गेले म्हणे, आणि ते विदेही संत होते. बरं म्हटलं ठीक आहे, मग काय झालं. तू म्हणाल की त्यांच्यावरती मी पूर्ण महाराष्ट्र फिरलो, मला ओवीबद्ध पारायणाचा ग्रंथ लिहून देणारा असं एकही लेखक कवी मिळाला नाही. शेवटी आम्हाला असं वाटलं की बाबा अन्नपूर्णा ताई राऊत या आहेत प्राध्यापिका, त्या प्राध्यापिका आहेत, कविता पण लिहितात, तर त्यांना ते लिहिता येईल म्हणून मी तिच्याकडे गेलो. तर तिने तुमचं नाव सांगितलं. तर तुम्ही लिहाल का, म्हटलं हो लिहिन. त्यावेळेला मला असं वाटून गेलं क्षणार्धात की हे साईबाबांनी आपल्याला पाठवलेलं आहे, की माझाच एक अंश हे तुमच्या तिथे गावाजवळच राहतो, तुला ते माहिती नाही.